उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर। सुनेत्रा पवार कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आणि त्यानंतर अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी तरडगावला जाणार आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। भूषण, काय सांगाल? राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज कराड दौऱ्यावर आहेत। कराडमधील प्रीतिसंगमावर त्या येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन आहे त्या करणार आहेत आणि त्यानंतर त्या विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देखील देणार आहेत। बारामतीमधून सुनेत्रा पवार या आता घराबाहेर पडलेल्या आहेत। साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान त्या या प्रीतिसंगम परिसरामध्ये येणार आहेत। आपल्याला माहिती आहे अजित पवार हे दर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिना दिवशी या ठिकाणी येत होते। त्याचबरोबर आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याच विचारानं राजकारण करत असतो अशा पद्धतीनं अजितदादा म्हणत होते आणि त्याचनुसार आपण बघतोय आता उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार ह्या पहिल्यांदा या ठिकाणी प्रीतिसंगमावर येत आहेत आणि आपल्या कामाची सुरुवात त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की अजितदादांनी ज्या पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पद्धतीने राजकारण केलं किंवा त्यांच्या विचारावर आपण चालतो असं म्हणलेलं होतं आणि त्यानुसारच आपण बघतोय सुनेत्रा पवार यांची देखील वाटचाल आपल्याला बघायला मिळते। प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर खरं तर पहिलाच दौरा हा सुनेत्रा पवार यांचा आहे आणि त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात त्या या समाधीस्थळाला अभिवादन करून करणार असल्याचं देखील आपण बघतोय। खरं तर अजितदादा देखील ज्यावेळी या ठिकाणी येत होते त्यावेळी काही वेळ तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत या दौऱ्यासंदर्भात। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।